रस्त्यावर सकाळी अवजड वाहनांना बंदी असताना भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने चाकाखाली चिरडून महिला ठार झाली। या भीषण अपघातात महिलेचा पती जखमी झाला असून डंपर चालक पसार झाला आहे। गेले 12 दिवसात डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून बेकायदा अवजड वाहतूक पुणेकरांच्या जीवावर बेतत आहे। सिरी चंदना विश्वनाथ हेवटम वय वर्ष 32 असं अपघातात जीव गमावलेल्या महिलेचं नाव आहे। त्यांचे पती विश्वनाथ जखमी झाले आहेत। या प्रकरणी लोणीगंड पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केलाय। हा अपघात रविवारी सकाळी 10 वाजता नगर रस्त्यावरील चितळे स्वीट होम समोर झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेवटम दाम्पत्य आपल्या मित्रांसमवेत रविवारी सकाळी बॅडमिंटन खेळण्यासाठी बायफ रोड परिसरात गेले होते। त्यानंतर घरी परतत असताना मिठाईच्या दुकानासमोर भरधाव डंपरने हेवटम यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली। दुचाकीवर मागे बसलेल्या सिरी चंदना डंपरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या तर त्यांचे पती दूर फेकले गेले। या भीषण अपघातात सिरी चंदना यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर डंपर चालक पळून गेला। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली।